वेलकम टू एस के जी लर्निंग अकॅडमी। आज आहे 8 मार्च 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी LICच्या आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्राचे उद्घाटन कोठे केले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गांधीनगर। गांधीनगर या ठिकाणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते LICच्या आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्राचे नुकताच उद्घाटन करण्यात आलेलं आहे। तर गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी हे नवीन आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे। भारतीय जीवन विमा निगमकडून जागतिक स्तरावर विमा आणि आर्थिक सेवा प्रदान करण्यासाठी हे व्यापार केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे। या केंद्राचे उद्घाटन गुजरातमधील गांधीनगर येथे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते करण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमादरम्यान LICकडून निर्मला सीतारामन यांना अंतरिम लाभांशाचा 2441.44 कोटी रुपयांचा धनादेश देखील सुपूर्द करण्यात आलेला आहे। LIC ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे। LIC ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे 1 सप्टेंबर 1956। मुख्यालय आहे मुंबईमध्ये आणि सध्या LICचे अध्यक्ष आहेत सिद्धार्थ मोहंती। पुढचा प्रश्न पाहूया, नुकताच मिथेनसेट हा उपग्रह कोणी प्रक्षेपित केला आहे? पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, स्पेसएक्स। स्पेसएक्सने नुकताच मिथेनसेट हा उपग्रह अवकाशामध्ये प्रक्षेपित केलेला आहे। तर स्पेसएक्सने प्रदूषणकारी तेल आणि गॅस क्षेत्रांवर निगराणी ठेवण्यासाठी मिथेनसेट हा उपग्रह लॉन्च केलेला आहे। हा उपग्रह जागतिक स्तरावर मिथेन उत्सर्जनाला ट्रॅक करण्याचं काम करणार आहे। हा उपग्रह वेडनबर्ग स्पेस फोर्स बेस येथून प्रक्षेपित करण्यात आलेला आहे। मिथेनसेट हा प्रतिदिन 15 वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा करणार आहे। तसेच जगातील एकूण 300 ठिकाणांवर लक्ष ठेवणार आहे। पृथ्वीपासून 360 मैल दूर असलेला हा उपग्रह मिथेन उत्सर्जनाचा अचूक तपास करणार आहे। स्पेसएक्स ही टेस्लासाठी प्रसिद्ध असणाऱ्या एलोन मस्क यांची कंपनी आहे। हिची स्थापना झालेली आहे सन 2002 मध्ये। पुढचा प्रश्न पाहूया, राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 कोणी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जिंकला आहे? पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, यतीन भास्कर। यतीन भास्कर यांनी राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जिंकलेला आहे। तर राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024चे आयोजन 9 फेब्रुवारी ते 6 मार्च 2024 संपूर्ण देशात सुरू केलं गेलं होतं। या कार्यक्रमाचा समारंभाचे आयोजन नवी दिल्ली येथील संसद भवनच्या सेंट्रल हॉलमध्ये करण्यात आलं होतं। भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय तसेच नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाचे आयोजन केलं गेलं होतं। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाचे समापन समारंभाला संबोधित केलेलं आहे आणि तसेच या पुरस्कारांची देखील घोषणाही करण्यात आलेली आहे। यामध्ये हरियाणाचे यतीन भास्कर यांनी पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जिंकलेला आहे। तर तामिळनाडू येथील वैष्णव पिचाई यांनी द्वितीय क्रमांक, तर राजस्थानच्या कनिष्का शर्मा यांनी यामध्ये तृतीय क्रमांकाचा पुरस्कार हा जिंकलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया, नुकताच नरेश कुमार यांची कोणत्या देशामध्ये भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मॉरिटोनिया। आफ्रिकन देश आहे मॉरिटोनिया आणि या देशामध्ये भारतीय राजदूत म्हणून नरेश कुमार यांची नुकताच नियुक्तीही करण्यात आलेली आहे। तर मॉरिटोनिया या आफ्रिकन देशामध्ये नरेश कुमार हे नवीन भारतीय राजदूत असतील। सध्या विदेश मंत्रालयामध्ये संयुक्त सचिव पदावर कार्यरत असणारे नरेश कुमार हे आता मॉरिटोनिया देशामध्ये भारतीय राजदूत नियुक्त करण्यात आलेले आहेत। तर मॉरिटोनिया राजधानी आहे नौकचोट, चलन आहे मॉरिटोनियन ओएगुइया, राष्ट्रपती आहेत मोहम्मद ओउल्द गाझोनी आणि पंतप्रधान आहेत मोहम्मद ओउल्द बिलाल। पुढचा प्रश्न पाहूया, नुकताच UEFA महिला राष्ट्रलीग स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर पहा, UEFA महिला राष्ट्रलीग स्पर्धा ही जी आहे ही स्पेनच्या संघाने जिंकलेली आहे। महिला फुटबॉल स्पर्धा आहे ही। या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये स्पेनच्या महिला फुटबॉल संघाने फ्रान्सच्या संघाला हरवत हा UEFA महिला राष्ट्रलीग स्पर्धा जिंकलेली आहे। स्पेनच्या महिला टीमने सेव्हिया येथे 2-0 हा सामना जिंकलेला आहे आणि पहिल्यांदाच UEFA महिला राष्ट्रलीग किताब जिंकलेला आहे। हा विजय महिला फुटबॉल क्षेत्रामध्ये स्पेनसाठी एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे। तर स्पेनने जिंकलेला आहे। स्पेनची राजधानी आहे मॅड्रिड, चलन आहे युरो, पंतप्रधान आहेत मारियानो राहुई। पुढचा प्रश्न पाहूया, आशियाई रिव्हर राफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 कोठे आयोजित करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, शिमला। शिमला या ठिकाणी ही आशियाई रिव्हर राफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धा जी आहे ही नुकताच आयोजित करण्यात आलेली आहे। तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी शिमला येथील बसंतपूरजवळ सतलज नदीवर आयोजित करण्यात आलेल्या आशियाई रिव्हर चॅम्पियनशिप स्पर्धेचे उद्घाटन केलेलं आहे।
ही चॅम्पियनशिप स्पर्धा 4 मार्च ते 9 मार्च या कालावधीत होणार आहे. या चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये नेपाळ, भूतान, श्रीलंका, इराण, इराक, तजाकिस्तान, कझाकिस्तान आणि इंडोनेशिया येथील 20हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघ सहभागी होत आहेत. तर हिमाचल प्रदेशमध्ये याचं आयोजन होत आहे. हिमाचल प्रदेश राजधानी आहे शिमला, मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू आणि राज्यपाल आहेत हिमाचल प्रदेशचे शिवप्रताप शुक्ल. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणाला वैश्विक जैन शांतिदूत म्हणून सन्मानित करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, आचार्य लोकेश मुनी यांना नुकताच वैश्विक जैन शांतिदूत म्हणून सन्मानित करण्यात आलेला आहे. आचार्य लोकेश मुनी यांना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आचार्य लोकेश मुनी यांना ग्लोबल जैन पीस ॲम्बॅसेडर ही पदवी देऊन सन्मानित केलेलं आहे. कर्नाटकमधील जैन तीर्थक्षेत्र आहे नवग्रह तीर्थ यांच्यातर्फे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आचार्य डॉक्टर लोकेश मुनी हे अहिंसा विश्वभारती आणि वर्ल्ड पीस सेंटरचे संस्थापक आहेत. पुढचा प्रश्न बघूया. नुकताच धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या राज्यातील पदवीधरांसाठी ओडिसर्व प्रकल्प सुरू केलेला आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ओडिसा. ओडिसा या राज्यातील पदवीधरांसाठी ओडिसर्व हा प्रकल्प सुरू केलेला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी या कार्यक्रमाचं जे आहे उद्घाटन हे केलेलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान. संबलपूर ओडिसा येथे ओडिसर्व प्रकल्पाचे उद्घाटन केलेलं आहे. या प्रकल्पाचा उद्देश तरुण पदवीधरांना वित्तीय सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी तयार करणे हा आहे आणि तसेच नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे NSDC आणि बजाज फिन्सर्व लिमिटेड यांनी संबळपूर ओडिसा येथील गंगाधर मेहर विद्यापीठामध्ये हा ओडिसर्व हा त्यांचा पहिला कौशल्य उपक्रम सुरू केलेला आहे. कोलॅबोरेशन आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि बजाज फिन्सर्व यांच्यामध्ये. ओडिसर्व अंतर्गत 100 तासांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून ओडिशातील तरुणांना बँकिंग, वित्त आणि विमा क्षेत्रातील उद्योगांसाठी आवश्यक कौशल्य ही शिकवली जाणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. 2024च्या नौदल कमांडर्स परिषदेच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, राजनाथ सिंग. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते या 2024च्या नौदल कमांडर्स परिषदेच्या पहिल्या आवृत्तीचे नुकताच उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर नौदल कमांडर्स परिषदेची पहिली आवृत्ती होती ही आणि याचं उद्घाटन केलेलं आहे राजनाथ सिंग यांनी. 5 मार्च रोजी सुरू झालेली ही परिषद 3 दिवस सुरू होती. या परिषदेत संरक्षण दलाचे प्रमुख, भारतीय हवाई दलाचे प्रमुख हे देखील उपस्थित झालेले होते. या परिषदेदरम्यान नौदल कमांडर या प्रदेशातील विकसित होत असलेल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्रिसेवा दलांच्या समन्वयांवर चर्चा करण्यात आली आहे. भूराजकीय गतिशीलता, प्रादेशिक आव्हाने आणि अस्थिर सागरी सुरक्षा या परिस्थितीवरही चर्चा यामध्ये करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच सुरू करण्यात आलेली आदिती योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पहा, आदिती योजना ही जी आहे ही संरक्षण क्षेत्राशी संबंधित योजना आहे आणि नुकताच या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नवी दिल्ली येथे डेफ कनेक्ट 2024 दरम्यान आदिती योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा प्रमुख उद्देश गंभीर आणि धोरणात्मक संरक्षण तंत्रज्ञानातील नवकल्पनांना प्रोत्साहन देणे, स्टार्टअपना संशोधन, विकास आणि नाविन्यपूर्ण प्रयत्नांसाठी स्टार्टअप संशोधन आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण अनुदाने प्रदान करणे हा आहे. नवीन स्टार्टअपना या योजनेच्या अंतर्गत 25 कोटी रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे. या योजनेसाठी 2023 ते 24 तसेच 2025 ते 26 या कालावधीसाठी 750 कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. रिसा हा कोणत्या राज्याचा आदिवासी पोशाख आहे ज्याला नुकताच GI टॅग देण्यात आलेला आहे? तर पहा, नवीन GI टॅग देण्यात आलेला आहे रिसा या आदिवासी पोशाखाला आणि हा आदिवासी पोशाख आहे ऑप्शन क्रमांक डी, त्रिपुरा या राज्यामधील हा पोशाख आहे रिसा आणि याला नुकताच GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे. त्रिपुरा राज्यातील आदिवासी पोशाख नुकताच GI टॅग देण्यात आलेला आहे. GI टॅग म्हणजे एक भौगोलिक संकेतांक असतो. एखाद्या ठिकाणी प्रसिद्ध असलेल्या उत्पादनाला विशिष्ट भौगोलिक ओळख देणारा तो टॅग असतो. तर त्रिपुरामधील हा आदिवासी पोशाख आहे त्रिपुराची राजधानी आहे आगरतळा. मुख्यमंत्री आहेत माणिक सहा. राज्यपाल आहेत N इंद्रसेना रेड्डी. पुढचा प्रश्न पाहूया. थॉमस सुलोक हे कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत? तर पहा, थॉमस सुलोक हे जे आहेत नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत आणि हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक सी आहे प्रश्नाचं योग्य उत्तर. हंगेरी या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. हंगेरीचे राष्ट्रपती कॅटलन नोवाक होते या अगोदर. यांनी फेब्रुवारी 2024 आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता. यानंतर हंगेरीच्या संसदेने नुकताच नवीन राष्ट्रपती म्हणून थॉमस सुलोक यांची निवड केलेली आहे. तर हंगेरीचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत हंगेरीची राजधानी आहे बुडापेस्ट. चलन आहे फोरिंट. राष्ट्रपती आता हे नवीन बनलेले आहेत थॉमस सुलोक आणि पंतप्रधान आहेत विक्टर ओर्बन. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.